नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या वसुंधराने पाठवलेले गुंड हे पार्थ आणि काव्यावर जीवघेणा हल्ला करतात आणि त्यामध्ये काव्य ही गंभीर जखमी झालेली. पार्थ सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु काव्य ही बेशुद्ध होऊन कोसळते आणि तेव्हा काव्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो. हे पाहून पार्थ अतिशय घाबरतो. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा वकिलामार्फत आपली डिवोर्सची फाईल घेऊन आलेला असतो आणि तो नंदिनीला बोलतो, नंदिनी तुम्ही या डिवोर्स फाईलवर सही करा. आणि तेव्हा नंदिनीला देखील अतिशय दुःख झालेले असते आणि ती बोलते, जीवा माझे काही ऐकून तरी घ्या. तेव्हा जीवा बोलतो, आतापर्यंत जे काही झाले ते पुरे झाले, सर्व बोलून ऐकून झालेले आहे. आता तुम्ही फक्त या पेपरवर सही करा. आपल्या दोघांचे वेगळे होणे हेच आपल्यासाठी योग्य आहे. तेव्हा मानिनीला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर तिकडे नंदिनी मात्र रडत असते आणि ती रडत रडत पेपरवर सही करणारच त्याच वेळेस पार्थचा फोन हा नंदिनीच्या फोनवर येतो आणि पार्थचा फोन उचलल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा नंदिनी, जीवा आणि मानिनी अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ, नंदिनी, काव्या कशा प्रकारे वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.